कोल्हापूर हातकणंगले लोकसभा 2024 यंदा कोण उघडणार दिल्लीचे खासदार? एकाच मतदारसंघामध्ये राहू शेट्टी आहेत का इतर कुठं काय शेतकरी नाहीत काय? या दोन्ही खासदारांना यावेळी जनता कंटाळलेली आहे. कशाबद्दल गद्दार आहे त्याला सांगा की. हो आता पडले एकदम काय खोके मिळाले काय? आता वाटतील खोके एक दोन दिवसात, पण त्याचा परिणाम काही होणार काय बोलले. 2 कोटी रोजगार देतील. किती लोकांनी रोजगार लागला? कोण? धैर्यशील माने, सत्यजित आबा, मशाल, राव शेट्टी. लोकसभेच्या उत्सवालाच राहिले आहेत तर कोल्हापूर हातकणंगले मतदारसंघामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळींची प्रचार सभा होतीये. तर आज आपण हातकणंगले मतदारसंघातील हालोंडी या गावात आलो आहे. तर आज आपण इथं नागरिकांच्या मनातला खासदार कोण हे आज आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत हातकणंगले मतदारसंघामध्ये चौरंगी लढत ही होणार आहे. काय सांगाल याबद्दल? काय वातावरण आहे इथं? ह्यावेळी सर्वसामान्य जनता व शेतकरी फार अडचणीत आलेला आहे. 10 वर्ष झाले शेतकरी आजचे दिन कधी येणार याची वाट बघत आहे. त्यामुळे यावेळी हातकणंगले मतदारसंघात बदल होणार हे नक्कीच आहे. आणि अजून आपल्याकडे इथं ग्रामस्थ आहेत. तुम्हाला काय वाटतं, काय वातावरण? वातावरण राव शेट्टी येणार. काय सांगाल त्यांच्याबद्दल? तिने उसासाठी दर बीड दिलाय त्यामुळे ते राव शेट्टीच येणार. हो येणार. तुम्हाला काय वाटतं? गेले 20-25 वर्ष राजू शेट्टी आपल्या शेतकऱ्यांसाठी झटत आहेत आणि त्यांच्यासाठी आमचा सगळ्यांचा पाठिंबा आणि राजू शेट्टीच यावं अशी आमची इच्छा आहे. अजून देखील ग्रामस्थ आहेत इथं, आपण त्यांना विचारणार आहोत. काय सांगाल एकंदरीत हातकणंगले मतदारसंघात? हातकणंगले मतदारसंघात कृषीप्रधान आपला हातकणंगले तालुका आहे आणि या कृषीप्रधानमध्ये आमच्या या सदन भागामध्ये की औद्योगिक वसाहत आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे आणि जेणेकरून या शेतीप्रधान देशामध्ये आपण 70% शेतीप्रधान देश आपण म्हणतो, पण शेतकऱ्यांना म्हणावी तशी वीज आता 8 तास वीज मिळते शेतकऱ्यांना. आणि आपला हा कृषीप्रधान देश असून हातकणंगले तालुक्यामध्ये 8 तास वीज ही काही चुकीची आहे. कर्नाटकात जेव्हा तुम्हाला फुकट वीज द्यायला लागल्यात, वीज फुकट द्यायला लागल्यात, पाणी फुकट द्यायला लागल्यात, ह्या तंत्रावर जर देश चालत असेल तर आपल्या महाराष्ट्रात एक औद्योगिक विकास केंद्र म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी कुचंबणा करतो. हे काही बरोबर नाही आणि हातकणंगल्यात कायापालट हे होणारच. आणि शेतकऱ्यांकडे बघून कोण जर करत असेल तर आमचा जर पाठिंबा म्हणत तर शेतकरी संघटनेलाच पाठिंबा असणार आहे. कारण शेतीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूला कोण हिताचं जर म्हणणं मांडायचं असेल तर संसदेत हा राजू शेट्टी जाणं गरजेचं आहे, एवढं सांगतो. तुम्हाला काय वाटतं, काय वातावरण आहे? आम्हाला वरती मोदीजी पाहिजे आहेत म्हणून इथं जो कोण उमेदवार असेल तो मोदीसाठी आम्ही त्याला मतदान करणारच. कारण आम्हाला समान नागरी कायदा महत्त्वाचा आहे, NRC महत्त्वाचा आहे, म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजेत. म्हणून आम्ही मोदीजींनी ज्यांना उभं केलं आहे आम्ही त्यांना मतदान करणार. मोदी उभं केले म्हणून वोट करणार की त्यांच्या विकास कामाबद्दल? विकास कामासाठीच की. पण ते करतील का इथं विकास काम? 1,00,000% करतील. 100%. जे आता हे सांगतायत की शेतकरी संघटनेचं काही प्रॉब्लेम्स आहेत ते मांडण्यासाठी राजू शेट्टी हवे आहेत. मग हे जर एकंदरीत गेल्या खासदारकीला धैर्यशील माने होते, पण तेव्हा तसं झालं की नाही? काय नाही विकास कामं जे म्हणताय, जे शेतकऱ्यांची जी तुम्ही प्रश्न म्हणताय, ही प्रश्न जी आहेत त्याला जवळजवळ भारतामध्ये 543 एकूण हे आहेत काय मतदारसंघ आहेत. त्यामध्ये एकाच मतदारसंघामध्ये राहू शेट्टी आहेत का इतर कुठं काय शेतकरी नाहीत काय एका टक्क्यातच आहेत? नाहीच ना. मग मोदीजींनी जे काय हे केले, विकासाचं गंगा आणलेले आहे ते इथं पण होणारच की मॅडम. काय सांगाल तुम्ही? आजी व माझी या दोन्ही खासदारांना यावेळी जनता कंटाळलेली आहे. यावेळी नवीन आशेचा विकासाचा किरण म्हणून सत्यजित पाटील आबा मशाल हे यावेळी वाढून नक्कीच विजयी होणार आहे. सत्यजित आबा काय सांगाल कारण? ते कट्टर शिवसैनिक आहेत, हो निष्ठावंत आहेत, कुठले त्यांचे नेते गद्दार आहेत, 100% गद्दार आहेत. ते गद्दार कोण आहे? गेल्या वेळी आमचे कोण गद्दार आहे? गद्दार धैर्यशील माने. कशाबद्दल? हा फुटून ते कशाबद्दल गद्दार आहे त्याला सांगा की. हो आता पडले 50 खोके एकदम ओके. आज 50 खोके एकदम ओके ओके. झालेले आहे. हा मिळाले काय खोके? मिळाले काय? मिळाल्या. मिळालेत काय? आता वाढतील खोके एक दोन दिवसात, पण त्याचा परिणाम काही होणार नाही जनतेवर. लोक मशालाच निवडून देणार आणि मशाल नक्की येणार. जनता ही ठाकरेंसंग प्रामाणिक राहील आणि आदेश हा मातोश्रीचा अंतिम राहील. येणार तर मशालच. 10 वर्षापूर्वी मोदींनी गॅरंटी दिली की 15 लाख रुपये येते.
इथं कुणाकुणाच्या खात्यावर 15 लाख रुपये एकाने सांगावं. मोदीने सांगितलं, तुम्हाला पण माहिती आहे मॅडम, तुम्हाला पण माहिती आहे बोलले की नाही? मोदींनी सांगितलेले की 15 लाख येणार नाही, ते मोदींनी स्वतः सांगितलेले की प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख देतो. तुम्ही काय नाही असं काय सांगितलेलं नाहीये, नाही सांगितलं. ऐका, त्याने असं सांगितलं होतं की एवढे पैसे आहेत की प्रत्येकाला 15 लाख रुपये वाट्याला येतील एवढी अमाऊंट आहे. म्हणजे आपली लोकसंख्या किती आहे त्याचा हिशोब करा, असं ते आहे. पण आम्हाला काय वाटायला लागलंय, किती पैसे मला देणार आहेत, असं काय देणार नाही पैसे. जर असं असतं, जर असं आहे तर मोदींना आता सवाल विचारला जातोय की 15 लाख आपल्या खात्यात कधी येणार, तर मोदींनी या प्रश्नाचा खुलासा करायला हवं ना. अहो हे काय करतात, हे विरोधक त्याचं हे करायला काय हवा करायला, पण त्याचा काय संबंध नाही आहे. त्यांनी फक्त एक उदाहरण दिले. मोदींनी काय बोललेले, 2 कोटी रोजगार देते. किती लोकांनी रोजगार लागला? 20 कोटी लोकांनी दिले. दाखवा की ऑन पेपर दाखवा की एक काही बेरोजगार लोक आहेत. मोदींचा एकच अजेंडा आहे, फक्त मंदिर. शेतकऱ्याच्या शेतीमालाला व खताला जी GST लादलेला आहे त्यामुळे शेतकरी अतिशय वाईट परिस्थितीमध्ये आहे. मोदींचा एकच अजेंडा आहे, फक्त धर्माच्या नावावर फक्त मंदिर बांधलं, मंदिर बांधून कुठलाही विकास होत नाही, फक्त मंदिर. परवा कोल्हापुरात आले, फक्त मंदिरचं सांगून गेले, रोजगारचं बोलले नाहीत शेतकऱ्यांचं. आता ऊसाला दर नाही आम्हाला, मग दर राशोटीन जाहीर करतात, दरवी सेटलमेंट करतात, दरवी हे असतेच. आता तुम्ही मोदी म्हणतात मोदींनी विकास केला, काय विकास केला? शेतकरी 2,000 रुपये देतात, 2,000 रुपये विकास होत ना, 12,000 रुपये 6,000 रुपये वर्षाला देतात. लागवडीचं पोतं पहिला मिळत होतं 400 रुपयाला, आता आहे 1,600 रुपयाला. लोक मंदिर बांधल्यानंतर अयोध्येला जवळपास 15 कोटी लोक येऊन गेली. मग फायदा म्हणजे नाही, आपला ग्रोथ वाढलाच ना. ती बाळासाहेबांची कृपा आहे, आज मंदिर होतंय ते. एक मिनिट मला सांगा, मंदिर बांधलंय ह्यांनी बीजेपी वाली एवढं म्हणतात की नाही, ह्या 2 सीटासाठी दिल्लीत नाही गल्ली पत्तूर यांना फिल्डिंग लावायला लागलंय. ह्यांना सीटाची गॅरंटी नाही म्हणून त्यांनी ते गल्लीत येऊन राहिल्या. काळाने वेळ बदलली आहे, काळाने वेळ बदलली आहे. राज ठाकरे धनुष्यबाणांना मतदान, तर उद्धव ठाकरे हाताला मतदान. मशाल एकच ठाकरे, वन अँड ओनली ठाकरे, मोदीजी, ओनली मोदीजी. आणि नेमकं इलेक्शन आल्यावरच हिंदू कत्रेमध्ये असतात, इतर वेळी हिंदू कत्रेमध्ये नसतात. इलेक्शन आले की हिंदू खतरे. काँग्रेसची सत्ता 60 वर्ष होती, तेव्हा काही नेम हा सगळ्यांनाच होता ना. तेव्हा हे काय ते आपले होम लोन काय ते दिवसा, आज शेतकरी रात्री अपरात्री पाणी पाजवायला जातात. कंटिन्युएट आम्हाला कंटिन्यू वीज आहे, कंटिन्युएट दिवसा वीज द्यायला पाहिजे, कुठलंही सरकार येऊ दे. एवढं माझं म्हणणं. काय केलं म्हणतात 70 वर्षात शाळा जी बांधली, हिने जे सगळे जे शिकल्यात त्या काँग्रेसच्याच शाळेत शिकल्यात, काँग्रेसनं जे बांधलेले शाळेतले शिकतात. इस्रो म्हणा, सगळं जे काय केले ते काँग्रेसनंच केले. ह्यांचं काम काय, फक्त रेल तेल भेल सगळं विकायल्यात, नुसतं विकायचं. तरुणांचं रोजगारांचं काय नाही, तरुणांचं काय आहे सगळं इथलं प्रोजेक्ट नाही जो गुजरातला, सगळं गुजरातला. म्हणजे पंतप्रधान गुजरातचा आहे काय अखंड भारताचा आहे ते कुणालाच माहीत नाही, फक्त गुजरातचा विकास फक्त गुजरात, बाकी काही केलं नाही. एक इतिहासातली गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत उठली हे तुम्हाला मला सगळ्यांनी माहिती आहे. हे अजून त्यांच्या लक्षात गेलं नाही मोदी साहेबांच्या, ते आता महाराष्ट्र लुटायला लागल्यात. ह्याच्यावर काय बोलत नाहीत? किती उद्योग केले महाराष्ट्रातले? कोण लुटली? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हा चुकीचा आरोप आहे मॅडम, असं काय नाहीये. पटवून द्या आम्हाला, तुम्ही पटवून द्या ना. प्रकल्प गुजरातला काय गेले? प्रकल्प गुजरात सांग एखादा उद्धवने विरोध केलाय, उद्धवने विरोध केलाय, बघ काढून बघ, उद्धवने विरोध केलाय. नाही सरकार पाडलं त्यासाठी प्रकल्प किती वेदांता टाटाचा गेला, किती गेलं. महाराष्ट्र सांगायला पाहिजे उद्या आपल्याला गुजरातमध्ये कामाला जायला लागेल, आपली पोरं गुजरातला जातील. एवढं सगळे भांडाल्यात, एवढं सगळे व्यापार लोखंड घेऊन जगणार आहेत काय? अन्नधान्य खाऊन जगणार आहेत ना? काय ते मंदिरात जाऊन बसल्यावर पोट भरणार आहे यांचं? सगळे शेतकरी हीच उलट आहे शेतकऱ्यांच्या. बघा यांच्याकडे ह्यांचं स्वतःच दूध उत्पादन आहे, ह्यांनी शेतकऱ्याच्या जीवावर ह्यांनी आहेत.
ह्यांचं लागवडीचं दुकान आहे ह्यांनी शेतकऱ्याच्या जीवावर आहेत आणि ह्यांनी उलतायत आम्ही शेतकरी आहे हो काय आहे? शेतकरी आहे आम्ही एकच राजू शेट्टी शेतकऱ्यासाठी ह्यांनी काय आहे? आम्ही उलट आहे म्हणजे राजू शेट्टी नुसतं उत्साहासाठी आंदोलन करून चालणार नाही. सर्वांनाच एक शेवटचा प्रश्न आहे की हातकणंगले मतदारसंघामध्ये एकंदरीत चौरंगी लढत आहे. सत्यजित आबा आहेत, धैर्यशील माने, DC पाटील आणि राजू शेट्टी आहेत. तर एकंदरीत कोण होणार विजय? सत्यजित पाटील आबा मशाल. कोण होणार? धैर्यशील माने. सत्यजित आबा मशाल. राजू शेट्टी. सत्यजित आबा पाटील मशाल. सत्यजित आबा पाटील. राजू शेट्टी. 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 शेतकऱ्यांचे दैवत राजू शेट्टी. राजू शेट्टी. मोदी. मोदी. तर आताच आपल्यासोबत होते तर आता आपण होतो हातकणंगले मतदारसंघातील हालोंडी या गावामध्ये. तर शेवटपर्यंत इथून कळणार आहे की कोण विजयाचं गुलाल उधळणार. कॅमेरामॅन नाज अत्तर सोबत अमृता पवार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.